200 ग्राम आहे वडे बनवण्यासाठी। आपण पहिले भिजत टाकूया याला, 1-1.5 तास भिजत टाकायचं। 1-1.5 तास भिजत टाकायचं, फुगून अशी एवढं भरून घ्यायचे, पाणी काढायचं आणि मग नंतर थोडंसं पाणी ठेवायचं। आता एवढं फुगून होणार वरती। आता याला झाकण मारून त्याच्यावरती मी झाकण मारून 1-2 तासासाठी आपण ठेवूया। साबुदाणे आपले भिजले आता चांगले फुगले वाशे 1-1 तास चांगले शिजून द्यायचं, पिठलं झालं चांगलं। शेंगदाणे 1 वाटी, कोथिंबीर आहे 1 वाटी, हिरवी मिरची आहे ही बारीक करून घ्यायची खलबत्त्यामध्ये। हे बटाटे येते 4-5 बटाटे येते, 1 चमचे जिरा आहे, तसा हे खोबरं आहे, ते चटणी बनवायची रेसिपी टाकायची। उडणार नाही अंगावर त्यासाठी मॅश करून तेलामध्ये टाकले ना तो उडते चांगलं हे झालं पीठ टाकून। शेंगदाण्याचा कूट आहे, भाजलेला कूट तो आहे, बटाटे येते, हे बटाट्याचे मॅश करून हे झटपट होणारी वस्तू आहे, काही नाही तिचं साबुदाणे भिजत असले काही नाही, पटकन होतं। 1 चमचा मीठ आपल्याला जेवढं चवीनुसार, साधारण मी अर्धा चमचा मीठ टाकते। भरपूर कोथिंबीर टाकायची, थोडासा कढीपत्ता, थोडासा कढीपत्ता, ठेचा बनवलाय मी, मिरची ठेचा आहे, खलबत्त्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचे हाताने। हे हाताने मिक्स केलं ना चांगलं एकजीव होतं, चमच्याने करून नाही होणार। आणि हाताने आपण पीठ कसं मळतो ना तसं मळायचं, पाणी टाकायचं, पाणी नाही टाकायचं। आता हे तेल ठेवले गरम करायला, साईडला मी तेल ठेवलं होतं, आता गरम होत आले आपलं, आपण इथं वडे बनवायला घेऊ। साधारण एवढे करायचे, पहिला असं चांगलं एकजीव करून घ्यायचं, परत तेलामध्ये टाकलेलं फुटणार नको ना, असे दाबून घ्यायचे, असे वडे व्हायला पाहिजे, त्यामध्ये हवा नाही जातं काम, असे बनवून घ्यायचे। तेल गरम झालं टाकायचं, असे त्याला सावकाशपणे सोडायचे।